नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, चालू वर्षी झालेल्या पीक विम्याचे नुकसान, त्या नुकसानाची भरपाई आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळणार आहे त्याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर बघा मित्रांनो, पीक विमा 2024मध्ये झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे। अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। 17 जिल्ह्यात सलग ऑक्टोबरच्या तिसऱ्या महिन्यातही अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या महिन्यात 22 तालुक्यातील 50,650 हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत। मित्रांनो, दोन्ही तालुक्यातील 80,850 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे 78 कोटी 81 लाख रुपये निधीची मागणी केली आहे। जिल्ह्यात ऑगस्टपासून अतिवृष्टीचा फटका पिकांना बसत आहे। ऐन काढणीच्या वेळी मूग व उडीद पिकांचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीनसह फळपिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 350 शेतकऱ्यांच्या 150 हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती। या बाधित शेतकऱ्यांना सरकारने 3,07,03,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे। तर बघा मित्रांनो, सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला आहे। यात सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले। ऐन काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे। या महिन्यात 2,82,458 हेक्टरवरील पिके बाधित झाले। त्यानंतर 3,58,700 शेतकऱ्यांना 385 कोटी 14 लाख रुपयाची नुकसान भरपाई सरकारने 4 दिवसात मंजूर केली आहे। मात्र अजूनही भरपाई शेतकऱ्यांच्या हातात रक्कम आली नसताना ऑक्टोबरमधील अतिवृष्टी झाली आहे। यामुळे 19 तालुक्यातील 60,913 शेतकऱ्यांना 40,000 हेक्टरवरील पिकाचे तर इतर तालुक्यातील 21,053 शेतकऱ्यांचे 19,700 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झालेले आहे। तर बघा मित्रांनो, 2 ते 3 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झालेले क्षेत्र 8,500 हेक्टर आहे। सर्व नुकसानचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले असून 33% अधिक नुकसान भरपाई सरकारने निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले आहे। सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असून हा निधी सरकारकडून मिळणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता। दरम्यान सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे ज्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई निधीची मागणी करण्यात आली होती त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळालेला आहे। मित्रांनो, ही रक्कम त्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये गेलेली आहे। तर बघा मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील 1,62,800 शेतकरी बाधित झाले होते। त्यांना 122 कोटी 42 लाख 37,000 रुपये मदत दिली जाणार आहे। यंदा जुलै आणि ऑगस्टमध्ये महापूर अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते। यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। 12 जिल्ह्यामध्ये 1,62,000 शेतकरी बाधित झाले होते। त्यांना 122 कोटी 42 लाख रुपये मदत शेतकऱ्यांना दिली आहे। राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे। मित्रांनो, शेतकरी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला होता। यामध्ये अतिवृष्टी महापुरामुळे जिल्ह्यात 1,62,000 शेतकऱ्यांचे 47,900 हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता। महिन्याभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।